नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण थेट एका अत्यंत प्राचीन, अचूक आणि खरोखरच थक्क करणाऱ्या वैद्यकीय ग्रंथाच्या खोलात जाणार आहोत. आपण पाहणार आहोत चरक संहितेच्या कल्पस्थानातील 3रा अध्याय. खरं सांगायचं तर हे केवळ एक जुनं पुस्तक नाहीये, तर हजारो वर्षांपूर्वी रचलेला मानवी शरीराचा आणि निसर्गाचा एक परिपूर्ण वैज्ञानिक अभ्यास आहे. आजचा आपला हा संपूर्ण सखोल अभ्यास इक्ष्वाकू नावाच्या एका अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक वनस्पतीवर केंद्रित असणार आहे. चला तर मग जराही वेळ न दवडता या विषयाच्या खोलात जाऊया आणि पाहूया की प्राचीन ऋषीमुनींनी या एकाच वनस्पतीचे किती सूक्ष्म आणि अचूक वर्गीकरण करून ठेवले होते. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. सुरुवातीला विभाग 1 मध्ये आपण इक्ष्वाकूची प्राथमिक माहिती घेऊ. त्यानंतर विभाग 2 मध्ये दुग्धजन्य योग, विभाग 3 मध्ये 6 दिवसांचा बीजप्रयोग, विभाग 4 मध्ये फुले, तेल आणि कल्क, विभाग 5 मध्ये प्रगत मिश्रणे आणि सूप, आणि सर्वात शेवटी विभाग 6 मध्ये या संपूर्ण 45 योगांचे अंतिम वर्गीकरण आपण सविस्तर पाहणार आहोत. तर विभाग 1, इक्ष्वाकूची प्राथमिक माहिती. चला मुळापासून सुरुवात करूया. आता तुमच्या मनात नक्कीच आलं असेल की हे इक्ष्वाकू म्हणजे नेमकं काय. तर इक्ष्वाकू म्हणजेच आजच्या आपल्या रोजच्या भाषेतला कडू भोपळा. प्राचीन काळात याला लंबा, कटुकालाबू, तुंबी, पिंडफला आणि फलिनी अशा विविध नावांनी ओळखलं जायचं. या वनस्पतीचा मुख्य वैद्यकीय उपयोग म्हणजे वमन. वमन म्हणजे काय, तर नैसर्गिकरित्या उलट्या करून शरीरातील विषारी घटक आणि अतिरिक्त दोष बाहेर काढणे. आयुर्वेदात शरीराची शुद्धी करण्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं आहे. जेव्हा शरीरात नको असलेले दोष साचतात तेव्हा ते मुळापासून बाहेर काढण्यासाठी अशा वामक औषधींचा वापर केला जातो. आणि इक्ष्वाकू हे ह्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात उत्कृष्ट वनस्पतींपैकी एक आहे. आता आपण पाहूया की हे औषध नक्की कोणत्या आजारांवर चालतं. इक्ष्वाकूचा वापर मुख्यत्वे सततचा खोकला, दमा आणि श्वसनाचा त्रास, विषबाधा, तीव्र उलट्यांचे आजार आणि कफप्रधान तापावर उपचारासाठी केला जातो. आता जरा विचार करा, हेच विशिष्ट आजार का निवडले गेले असतील? याचं कारण खूप रंजक आहे. या सर्व आजारांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे कफ आणि त्याचं जडत्व. जेव्हा श्वासनलिका किंवा फुफ्फुसांमध्ये कफामुळे अडथळे निर्माण होतात तेव्हा ते शरीराच्या खालच्या मार्गाने काढणे खूप कठीण असतं. अशा वेळी ऊर्ध्वगामी म्हणजेच वरच्या मार्गाने वमनाद्वारे हे दोष बाहेर काढणे हाच सर्वात तार्किक उपाय ठरतो. आणि यापुढील प्रत्येक औषधी योग याच गोष्टीला डोळ्यांसमोर ठेवून बनवला गेला आहे. तुम्ही इथे मूळ ग्रंथातील अर्थात इक्ष्वाकुकल्पम व्याख्यास्यामः हे सूत्र पाहू शकता. यावरून या प्राचीन ज्ञानाची सखोलता आणि त्याची मूळ प्रामाणिकता आपल्या लक्षात येते. हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले हे संस्कृत श्लोक आणि त्यांची ही शास्त्रीय मांडणी आजही तितकीच संबंधित आणि प्रभावी वाटते. आता वळूया विभाग 2 कडे. दुग्धजन्य योग. दुधासोबत या औषधाचा वापर कसा केला जायचा हे आता आपण पाहणार आहोत. प्राचीन वैद्यांना वनस्पतींच्या जीवनचक्राचं किती अचूक आणि सूक्ष्म ज्ञान होतं हे ह्या 4 प्रयोगांवरून सिद्ध होतं. वनस्पतीची अवस्था जशी बदलते तसे तिचे रासायनिक गुणधर्मही बदलतात हे त्यांना पक्क माहीत होतं. बघा, कोवळी पानं आणि पूर्ण पिकलेलं फळ या दोघांचा शरीरावरील परिणाम एकदम वेगळा असतो. कोवळ्या पानांचा अर्क अत्यंत हलका असतो, त्यामुळे तो त्वरित वामक म्हणून काम करतो. दुसरीकडे पूर्ण पक्व झालेल्या फळाचा गर रात्रभर भिजवून ठेवला की त्याची तीव्रता खूप वाढते आणि औषधी अर्क अधिक गडद होतो. वनस्पतीच्या प्रत्येक वाढीच्या अवस्थेचा दुधासोबत विशिष्ट पाक करून आजाराच्या तीव्रतेनुसार वापर करण्याची पद्धत खरोखरच खूप प्रगत आहे. आता हा फरक बघा, औषध तेच आहे इक्ष्वाकू, पण माध्यम बदललं की त्याचा शरीरावरील परिणाम कसा पूर्णपणे बदलतो हे समजून घेणं अद्भुत आहे. दही हे स्वभावाने जड आणि शरीरात टिकून राहणारं असतं, होय ना? त्यामुळे जेव्हा दुधाचं दही करून त्यात इक्ष्वाकू वापरला जातो तेव्हा ते श्वसन मार्ग आणि छातीतील आजारांवर म्हणजे खोकला आणि दम्यावर थेट काम करतं. पण या उलट ताक किंवा मस्तू हे अत्यंत हलकं असतं. ते थेट आतड्यांमधून वेगाने पचतं आणि शरीरात शोषलं जातं. त्यामुळे तेच औषध जेव्हा ताकातून दिलं जातं तेव्हा ते थेट रक्ताभिसरण आणि त्वचेपर्यंत पोहोचून ॲनिमिया, त्वचारोग आणि विषबाधेवर प्रभावी ठरतं. खरंच हीच आयुर्वेदाची खरी सूक्ष्मता आहे. पुढे जाऊया विभाग 3 कडे. 6 दिवसांचा बीजप्रयोग हा सर्वात गुंतागुंतीचा पण अत्यंत प्रभावी उपचार आहे. आता ही सारणी जरा लक्ष देऊन ऐका,
कारण हा प्राचीन वैद्यकातील मात्राशास्त्राचा म्हणजेच डोसिंगचा एक उत्कृष्ट नमुना आहे. याला वर्धमान बीज प्रयोग म्हणतात. यात काय होतं तर पहिल्या दिवशी 50 बिया आणि मदनफळाचा काढा दिला जातो. दुसऱ्या दिवशी त्यात 10 बिया वाढवून 60 बिया आणि जिमुतकाचा काढा दिला जातो. तिसऱ्या दिवशी 70 बिया इक्ष्वाकूसोबत, चौथ्या दिवशी 80 बिया धामारगवासोबत, पाचव्या दिवशी 90 बिया कुटजासोबत आणि शेवटी 6व्या दिवशी 100 बिया कृतवेधनाच्या काढ्यासोबत दिल्या जातात. आधुनिक वैद्यशास्त्रात आपण ज्याला टायट्रेशन म्हणतो ना, म्हणजे रुग्णाची सहनशीलता पाहून हळूहळू औषधाचा डोस वाढवणे, अगदी तीच पद्धत चरकसंहितेत हजारो वर्षांपूर्वी वापरली गेली होती. एकाच वेळी मोठा डोस देऊन शरीराला धक्का देण्याऐवजी हळूहळू पण अत्यंत प्रभावीपणे शरीर शुद्ध करण्याची ही पद्धत खरोखर विलक्षण आहे. ही जी मूळ ग्रंथातील नोंद तुम्ही पाहताय ती याच अचूकतेचा आणि प्रगत विचारांचा ढळढळीत पुरावा आहे. 50 ते 100 बियांचा हा चढता क्रम आणि त्यासोबत अत्यंत विचारपूर्वक निवडलेली ती 6 वेगवेगळी औषधी द्रव्य हे सिद्ध करतात की प्राचीन आयुर्वेदिक मात्राशास्त्र हे आजच्या कोणत्याही आधुनिक फार्मसीतकंच प्रगत आणि परिपूर्ण होतं. विभाग 4. फुले, तेल आणि कल्क. जर रुग्णाला दूध किंवा काढा चालत नसेल तर काय करायचं? त्याचे पर्याय इथे आहेत. हे ऐकून तर तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. ही माहिती प्राचीन वैद्यांच्या संवेदनशीलतेचं एक उत्तम उदाहरण आहे. समजा एखाद्या रुग्णाला औषध अजिबात गिळता येत नाहीये किंवा त्या औषधाचा उग्र वास त्याला सहनच होत नाहीये, तर अशा वेळी त्याला बळजबरी केली जात नव्हती. त्याऐवजी इक्ष्वाकूच्या फुलांचं चूर्ण सुगंधी फुलांच्या माळेवर शिंपडून ती माळ चक्क रुग्णाला हुंगायला दिली जात असे. औषधाच्या सूक्ष्म कणांमुळे केवळ वासाने वमन करवण्याची ही शक्कल कमाल आहे ना? रुग्णाच्या मानसिक आणि शारीरिक आरामाचा विचार करून उपचारात असा बदल करणं हे खरोखरच प्रगल्भतेचं लक्षण आहे. आता थोडा स्निग्ध पदार्थांचा विचार करूया. बघा, शरीरातील काही आजार अत्यंत खोलवर उतींमध्ये रुजलेले असतात. उदाहरणार्थ गुल्म म्हणजेच पोटातील गाठी. अशा ठिकाणी साधे काढे किंवा चूर्ण पोहोचूच शकत नाहीत. मग तिथे औषध पोहोचवायचं कसं? तर त्यासाठी तेल आणि तुपासारख्या स्निग्ध माध्यमांची गरज असते. कारण स्निग्ध पदार्थ शरीराच्या पेशींमध्ये आणि मज्जासंस्थेत अगदी सहज झिरपतात. म्हणूनच अशा खोलवरच्या कफावर आणि गाठींवर उपचार करण्यासाठी तिळाचा कल्क, सिद्ध तेल आणि सिद्ध घृत म्हणजेच तुपाचा वापर केला जायचा. औषध शरीराच्या अगदी तळापर्यंत पोहोचवण्याचं हे तंत्र म्हणजे मास्टर क्लास आहे. विभाग 5. प्रगत मिश्रणे आणि सूप. आता आपण पाहणार आहोत की आहाराचाच औषध म्हणून कसा वापर केला जातो. हा जो 5 आकडा आहे ना, तो इथे खूप महत्वाचा आहे. हे 5 लेह्य योग म्हणजे चाटण आहेत. आयुर्वेदात बिल्व, अग्निमंथ, टेंटू, पाडळ आणि गंभारी या 5 मुळांच्या समूहाला बृहत पंचमूळ असं म्हणतात. हे एक अत्यंत शक्तिशाली मिश्रण आहे. इक्ष्वाकूचा काढा या 5ही मुळांच्या काढ्यांसोबत स्वतंत्रपणे शिजवून त्याचे 5 वेगवेगळे औषधी पाक तयार केले जातात, ज्यामुळे इक्ष्वाकूची कार्यक्षमता अनेक पटींनी वाढते. आहारालाच औषध कसं बनवायचं हे यातून शिकण्यासारखं आहे. इथे रुग्णाच्या शारीरिक क्षमतेचा अगदी अचूक विचार केलाय. आता समजा तापाने फणफणलेला रुग्ण आहे, त्याची पचनशक्ती चांगली आहे, पण त्याला हलक्या आहाराची गरज आहे, तर त्याला सत्तूपासून बनवलेला हलका मंथ म्हणजे पेय दिलं जातं. पण जर रुग्ण आजारामुळे खूप खंगला असेल, शारीरिकदृष्ट्या दुर्बल असेल आणि त्याला प्रमेह हा सारखा आजार असेल, तर त्याच्या अंगात उलट्यांचा ताण सहन करण्याची ताकदच नसते. अशा वेळी औषध चक्क मांसारसातून म्हणजेच मांसाहाराच्या सूपमधून दिलं जातं, जेणेकरून रुग्णाला औषधासोबतच प्रथिने आणि भरपूर ऊर्जा मिळेल. किती हा बारकावे टुपणारा विचार. गुल्मे मेहे प्रसकेच कलंक मांसरसैः पिबेत. अशा प्रकारे आहाराचा औषधात कसा सुरेख अंतर्भाव केला आहे हे या मूळ मजकुरातून स्पष्ट होतं. हे वाचल्यावर प्राचीन आहारावर आधारित वैद्यकाची ताकद आपल्याला नक्कीच समजते. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या टप्प्यावर. विभाग 6:45 योगांचे अंतिम वर्गीकरण. आतापर्यंत आपण जी काही माहिती पाहिली तिचे एकदा संकलन करूया. हे एकूण 45 योग कशाप्रकारे विभागले आहेत ते पाहूया. यात दुधावर आधारित 11 योग आहेत, वनस्पतीच्या काढ्यांचे 15 योग, 5 लेह्य किंवा चाटणे आहेत, 2 तेल आणि तुपाचे प्रकार आणि उरलेली 12 इतर मिश्रणे ज्यामध्ये सूप, पेय आणि नस्य यांचा समावेश होतो. हे सगळं मिळून इक्ष्वाकू या एकाच वनस्पतीचे 45 अफाट आणि वैविध्यपूर्ण औषधी योग तयार होतात.
आता हे संपूर्ण गणित आपण सविस्तर मांडूया. लक्ष देऊन ऐका बरं का. दुधाबरोबर आणि फुलादिकांबरोबर 8 योग, सुरामंड, मस्तू आणि ताकासह 3 योग, नस्याचा 1 योग, तिलकलक 1 योग, तेलाचा 1 योग, मदन फलादी वर्धमान प्रयोगाचे 6 योग, तुपाचा म्हणजेच घृताचा 1 योग, ज्येष्ठमधादी 9 द्रव्यांच्या काढ्यातून 9 योग, कोविदारादी मात्रासह 8 योग, बृहत पंचमुळाचे 5 लेह्य, 1 मंथ योग आणि शेवटी 1 मानसरस योग. या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ती तंतोतंत 45 होते. एकाच वनस्पतीसाठी हे असं गणितीय आणि शास्त्रीय वर्गीकरण असणं हे खरोखरच आश्चंबित करणार आहे, नाही का? ही अंतिम यादी आपल्या या संपूर्ण विश्लेषणाचा पुरावा आणि एक भक्कम ऐतिहासिक दस्तावेज आहे. प्राचीन आचार्यांनी कल्पस्थानातील ह्या अध्यायाच्या शेवटी स्वतः ही 45 योगांची यादी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने लिहून ठेवली आहे. का? जेणेकरून भविष्यातील पिढ्यांसाठी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी यात कोणतीही त्रुटी राहू नये. अध्यायाच्या शेवटी दिलेल्या या एका वाक्यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे. जरा विचार करा, केवळ एका वनस्पतीचा अभ्यास करायचा, तिचे सगळे गुणधर्म ओळखायचे आणि मानवी कल्याणासाठी 45 वेगवेगळे आणि अगदी अचूक औषधी योग तयार करायचे. यासाठी त्या काळात किती प्रचंड मेहनत, निरीक्षण आणि समर्पण लागलं असेल. हा निव्वळ एक वैद्यकीय ग्रंथ नाहीये, तर मानवी आरोग्याप्रती असलेली ती एक प्राचीन बांधिलकी आहे. जाता जाता या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करा. प्राचीन ज्ञानातील ही आश्चर्यकारक अचूकता आणि आजच्या आधुनिक विज्ञानाची प्रगत साधने या दोन्हींची जर आपण योग्य सांगड घातली तर भविष्यात औषध निर्माण क्षेत्रात आपण काय अद्भुत गोष्टी साध्य करू शकू. हजारो वर्षांपूर्वीची ही प्रगल्भता आजच्या आपल्या आधुनिक जगासाठी एक मोठं आव्हानही आहे आणि एक सुवर्णसंधीसुद्धा. या सखोल आणि रंजक विश्लेषणात शेवटपर्यंत सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच आणखी एका ज्ञानवर्धक आणि परिपूर्ण माहितीसह पुन्हा नक्की भेटूया. तोपर्यंत विचार करत रहा.